हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आपण टीसीएसची ई बुक बनवली आहे, ठीक आहे ना. PYQ बेस्ड आहे, ठीक आहे ना. सॉरी, PYQ बेस्ड म्हणजे जे TCSने प्रश्न घेतले आहे ना, त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला और मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना PYQ टाकले मी. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा किती शिफ्टला अनालिसिस करून केलं आहे आपण. 300 शिफ्टला अनालिसिस केलं आहे आणि समाज कल्याणपर्यंत हे अपडेट आहे. ठीक आहे. समाज कल्याण पण अपडेट आहे आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी 4 ते 5 शिफ्ट आहे ना, ते पण मी ऍड केले आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय काय आहे. समानार्थी शब्द आहे 500, विरुद्धार्थी शब्द 500, वाक्यप्रचार आहे 300, मराठी म्हणी आहे 300, शब्दसमूह 400, जोडीने येणारे शब्द आहे 500. नेक्स्ट अजून काय, प्राणी व त्यांची आवाज 50, ध्वनी आणि समुदर्शक 50 आहे. ठीक आहे. तर बघा, जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. प्रिंट काढता येते याची. ठीक आहे. जर PDF हवी असेल तर 51 रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण TCR बेस्ड आहे. आणि एक आठवण ठेवा, हे इम्पॉर्टंट न्यूज, जर तुम्ही मराठीची PDF घेतली ना तर जे GK मॅरेथॉन होतात यूट्यूबला नाही का, तर ते तुम्हाला त्याची PDF फ्री राहील. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा आज आपण एक मिनिट गाईज, पेन घेऊन घेतो मी. बघा आज आपण लेखा कोशागार आहे ना, लेखा कोशागार मध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आज आपण करू. ठीक आहे. मराठीचे. ठीक आहे ना. मला 4 शिफ्ट मिळाली, पण 4 शिफ्ट मध्ये आहे ना 2 शिफ्ट सेम होत्या, तर त्याला मी सोडून दिलं. म्हणजे आपण 2 शिफ्टचे अनालिसिस घेऊन घेऊ की तुम्हाला कळून जाईल की लेखा कोशागार मध्ये काय झालं होतं. ठीक आहे. चला सांगू क्वेश्चन करतो. बघा काय म्हणतात फर्स्ट क्वेश्चन, नीड नाचणे. नीड नाचण्याच्या मिनिंग काय होते होते एखादी गोष्टी बातमी पसरवणे. ठीक आहे. एखादी विषयी गोष्टी बातमी खोटी बातमी पसरविणे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. त्याच्याबद्दल डिटेल सांगतो. बघा मरण पावणीचं मिनिंग काय काय होते. एक होते देहावसान. देहावसान होणे म्हणजे मरण पावणे. दुसरं आहे मृत्यू होणे, हे तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. मग होणे कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे. ठीक आहे. हे सुद्धा मृत्यू पावणे होते. देहावसान होणे, कपाळ मोक्ष होणे आणि त्याच्यानंतर मृत्युमुखी पडणे. मृत्युमुखी पडणे. ठीक आहे. हे सगळं कोणतं आहे, हे सगळं माहिती आहे का, मरण पावणे याचे समानार्थी. ठीक आहे. वाक्यप्रचार आहे. ठीक आहे. समोर जाऊ. बघा काय म्हणते नेक्स्ट, पर्यायातून वाक्यप्रचाराची योग्य जोडी ओळखा. मतलब आपल्याला कोणती सांगायची आहे, योग्य जोडी. तर योग्य जोडी म्हणजे काय होते, खांदे पालट करणे म्हणजे काय होते, एकदम सत्ता पलटवणे. ठीक आहे ना. आपण जसं म्हणतो ना की नावे पलटून टाकणे, नावे पलटवून टाकणे म्हणजे काय होते, सत्ता. म्हणजे जे डायरेक्ट सरकार असते ना तीच डायरेक्ट काय होते, बदलून जाणे. ठीक आहे. बघा अनुग्रह करणे म्हणजे काय होते, आपण असं म्हणतो की विनंती करणे. ठीक आहे. विनंती करणे, अनुग्रह करण्याचं. सांभाळणे तर माहिती आहे, हा होऊ नाही शकत. ठीक आहे. त्यानंतर आक्रोश. आक्रोश म्हणजे काय होते, गुस्सा. आक्रोश म्हणजे काय होते, गुस्सा. ठीक आहे. आडूनगोडी मारणे, अडचणीत आणणे. ठीक आहे. हा काही कामच नाही. नेक्स्ट हा बघा, हा क्वेश्चन TCS ला रिपीट झालाय. मी सांगितलं ना तुम्हाला की TCS ला क्वेश्चन रिपीट होतातच. काय म्हटलंय, कशातनी काय आणि फटक्यात पाय. या म्हणीचा अर्थ काय, वाईटात आणखी वाईट होणे. आपला जे म्हणीचं झालंय ना त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, हा क्वेश्चन तुम्हाला तिथे रिपीट मिळणार. ठीक आहे. आपली म्हणीची क्लास झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. हा काय होते, अळणावरचे पाणी. काय होते, अळणा वरचे पाणी म्हणजे काय होते, एकदम थोड्या काळासाठी. ठीक आहे. आणि याचा विरुद्ध काय होऊन जाईल, तो होऊन जाईल शाश्वत. ठीक आहे. म्हणजे नेहमीसाठी. ठीक आहे. आणि वाईटात आणखी वाईट होणे, याला अजून एक आहे, काय होते, एकादशीच्या दिवशी शिवरात्र. माहिती काय म्हणतो त्याला, एकादशीच्या दिवशी काय होतात, शिवरात्र. ठीक आहे. चला अजून मी म्हणेन ते बरोबर. ठीक आहे. आजला सोडून देणे, ते काही कामाचं नाही. नेक्स्ट बघा, मी सांगितलं ना हा पण क्वेश्चन रिपीट आहे. जर आपल्या विरुद्धार्थी जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी 450 MCQ शिकवलेले आहे कशाचे, विरुद्धार्थीचे. आणि हा क्वेश्चन त्याच्यामध्ये सुद्धा आलेला आहे. आठवण ठेवा. प्राचीन म्हणजे काय होते, मूळचा. आणि पुरातन म्हणजे सुद्धा, म्हणजे हे काय विरुद्धार्थी नाहीये, हे काय झालं, हे समानार्थी शब्द झाले. हे काय झाले, हे समानार्थी शब्द झाले. ठीक आहे.
त्याच्यानंतर काय म्हटलं नाही, संन्यासी म्हणजे हा एकांतवासी होते, ठीक आहे ना. संन्यासी म्हणजे साधू सारखा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हटलं, संन्यासी हा एकटा राहतो आणि संसारी म्हणजे म्हणजे कोण राहते, पती आणि पत्नी. म्हणजे हे काय झाले, हे झाले विरुद्धार्थी. हा बरोबर ऑप्शन. नंतर त्याच्यानंतर एक मिनिट मी पेन चेंज करतो. हा बघा, सद्य निद्य हे सुद्धा काय, हे सुद्धा काय आहे, विरुद्धार्थी आहे, ठीक आहे. एक सल्ला देतो आणि एक सल्ला तोडतो, माहिती आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट. आता हा क्वेश्चन तुम्ही मी सांगितलं होतं की TCS ला माहिती आहे का. हा क्वेश्चन आहे माहिती आहे का, TCS ला मी सांगितलं होतं की 6 ते 7 वेळा आलेला आहे, ठीक आहे. आपला विरुद्धार्थी शब्द जाऊन बघा, त्याच्यामध्ये सेम टू सेम हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. अल्लडचा विरुद्धार्थी बघतो होतो म्हणून, ठीक आहे. आणि अबोलचा काय होतो सांगा मला. अबोल, अबोल म्हणजे काय होते, बोलणारा. नाही, अबोल म्हणजे नाही बोलणार. त्याच्या विरुद्ध काय होते, वाचाळ. याच्या विरुद्ध काय होऊन जाईल, वाचाळ, ठीक आहे. हा न बोलणारा म्हणजे कमी बोलणार होतो आणि हा खूप बोलणारा होतो, ठीक आहे. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय, खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. काय म्हटलं, उत्पन्न याचा विरुद्धार्थी याच्यात दिसतच आहे, तो काय होते, तो अंत. चला बघा, पुढील पैकी समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळखा. समानार्थी शब्द म्हटलाय बघा, आर्द्र. आर्द्र म्हणजे काय होते, आर्द्र म्हणजे होते ओलावा सारखं, आर्द्र, ठीक आहे. आर्द्रता म्हणतो ना आपण, ओलावा. आणि आतुरता म्हणजे काय होते, कशाची तरी वाट बघाने, ठीक आहे. ललाट म्हणजे काय होते, कपाळ. ललाट म्हणजे काय होते, कपाळ, निढळ, ठीक आहे ना. तेच कपर्दिका, हा मला तुम्ही सांगा कमेंट करून, ठीक आहे. कृमी म्हणजे काय होते, जे शेतात राहतात, ठीक आहे ना. ज्याला आपण बहुतेक गांडूळ असं म्हणतो, ठीक आहे ना. आणि गांडूळला शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणतात, ठीक आहे. आणि दोष म्हणजे काय होते, दोष म्हणजे होते चूक, ठीक आहे. आता बघा, तापसी आणि साधू. तापसी म्हणजे काय होते, तपस्या करणारा. आणि साधू म्हणजे सुद्धा काय होते, तपस्या करणारा. म्हणजे हे दोघं काय झाले, हे झाले समानार्थी. कळलं. चला ठीक आहे. नेक्स्ट. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. काय विचारलंय, शिवार. शिवारच्या समानार्थी काय होतो, मळा. हे दोघं माहिती आहे का, असं वाटतं मला शेतातले शब्द आहे. शेतातले जे शेतकरी असेल मला सांगा कमेंट करून, ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघू. काय म्हटलंय, सेवक. सेवक म्हणजे काय होते, सेवा करणारा, सेवा करणारा, ठीक आहे ना. विद्यागृह म्हणजे काय होते, विद्या मिळणार जगा. शिखर म्हणजे काय होते, हायएस्ट पॉइंट. म्हणजे त्याला आपण पीक म्हणू शकतो, ठीक आहे. त्याला आपण जरी ते इंग्लिश मध्ये होऊन जाईल, ठीक आहे ना. नेक्स्ट. पुढील विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी. आठवण ठेवा, कधी पण जेव्हा तुम्ही ऑप्शन करता ना, म्हणजे प्रश्न सोडवता, योग्य विचारला आहे की अयोग्य विचारलेला आहे हे अगोदर बघायचं, ठीक आहे. चला काय म्हटलं त्यांनी, अयोग्य विचारलेला आहे. अयोग्य म्हणजे कोणता होईल, तो चुकलेला. अयोग्य म्हणजे चुकलेला, ठीक आहे. घर कोंबड्या म्हणजे हा घरी राहणारा. आणि भटक्या, भटक्या म्हणजे फिरती, हा बरोबर आहे. म्हणजे हा विरुद्धार्थी बरोबर आहे. हा घरी असेल आणि हा बाहेर फिरेल. त्याच्यानंतर काय, चलती. त्याच्यानंतर अवनती, हा पण सुद्धा विरुद्धार्थी आहे, ठीक आहे. चढेल निर्गवी. चढेल निर्गवी हा ठीक आहे, हा सोडून दे, हा काही कामाचा नाही. इथं उतार जर असता तर येतात, ठीक आहे. त्यांनी अयोग्य विचारलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, जर्जर. हा निर्गवी ह्याचा होऊ शकतो समानार्थी, पण हे काय म्हटलं, इथे उतार असताना अजून चांगलं वाटलं असतं, हा सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. हे तिन्ही काय विरुद्धार्थी. आता बघायचं काय म्हटलं, जर्जर आणि म्हातारा हे दोन्ही काय झाले, हे झाले समानार्थी शब्द झाले, ठीक आहे ना. हे झाले काय झाले, समानार्थी शब्द. नेक्स्ट. काय म्हटलंय, जाजल्व्य. जाजल्व्य याचं मिनिंग काय होते, तेजस्वी. तुम्ही जर माहिती आहे का, इथून जर म्हणून काढू शकता होता बघा, जो ज्वलन असतो ना, ज्वलंत किंवा ज्वलन, ठीक आहे ना, त्याच्यामध्येच माहिती आहे का तेज असते. जे ज्वलन पदार्थ असतो ना, त्याच्यामध्येच काय असते, तेज असते. ऑप्शन मधून असं काढू शकत होता, ठीक आहे ना. जागृत म्हणजे काय होते, सावधान, ठीक आहे ना. जागृत म्हणजे सावधान. आणि बावटळ म्हणजे तसंच ते तो खोटाड्यासारखा. आणि वाधारक म्हणजे काय होते, तुम्ही सांगा कमेंट करून. चला समोर वाढूया. बघा इथे काय म्हटलंय, राणीने चिंच खाल्ली, ठीक आहे. हा कोणता, हा खूप इझी क्वेश्चन आहे. काय आहे, कर्मणी प्रयोग, ठीक आहे ना. याला प्रत्यय लागले ना, प्रत्यय नसतं तर कसं असतं, कर्मणी. आणि दोघांना असतं तर काय असतं, भाव आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर कर्म असतं कर्तरीमध्ये, त्याला काय म्हणतात, सकर्मक कर्तरी. एक मिनिट, क्वेश्चन कुठे गेले. हा चला ठीक आहे, बरोबर आहे.
बघा हा क्वेश्चन माहिती आहे का किती वेळा आला एक्झामला? कानन आणि विपिन. कानन आणि विपिन म्हणजे काय होते? जंगल. जे आपण आता शीट बनवली आहे ना, किती 2050 पेज, माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, मी सांगून देतो थोड्या वेळात. ठीक आहे ना. हे काय झालं? हे विपिन आणि कानन. हे काय झालं? ते जंगल. ठीक आहे. आभाळ म्हणजे काय होते? अभ्र. ठीक आहे. गगन. ठीक आहे. कान म्हणजे काय होते? कर्ण. आणि कांचन म्हणजे होते सोने हेम. सोने हेम कनक. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? पुढील वाक्याचा प्रयोग कोणता? बघा, आजीच्याने, हे बघा इथंच भेटला आपल्याला. चळवतो, करवतो, मरवतो, जास्त पण असं म्हणजे करवते. का सांगायचं सांगतो. करवते, त्याच्यानंतर सुनवते. जे वते असते ना, वते, जेवढे पण वते असतो, ठीक आहे, ते कशामध्ये असतो? नेहमी शक्यमध्ये येतो. करवते, खालवते, पिलवते, झोपवते, सुमवते, सगळे शक्यमध्ये येतात. ठीक आहे. हा बघा, हा क्वेश्चन सुद्धा समासला रिपीट झालेला आहे. समासला मी तुम्हाला सांगितलं आहे की समासाचे जेवढे पण क्वेश्चन मी इथे घेतले आहे TCS चे, ते तुम्ही बघा, त्याच्यामधूनच प्रत्येक क्वेश्चन येते. जर ते नाही होत तर त्याची मग जे हे करा, तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि त्याची माहिती आहे का हे प्रिंट काढा. आणि प्रिंट मध्ये काय होते, जे चारही ऑप्शन आहे ना त्याला एलिब्रेट करून ठेवा. मी तसंच केलं आहे. म्हणजे माझ्याकडे किती समासाचे 300+ प्रश्न आहे. इंटू 4 केलं तर म्हणजे ते किती 1000च्या जवळपास होते ते. तर त्याच्यामध्ये 1000 सोडा 600 तर होईल. आणि 600 मधून मला सांगा 2 ते 3 मार्काचे समास नाही येणार का? मग तेच तर मला सांगतोय. हिंकुल माहिती आहे का? आहे ते इतर मध्ये जसं आई आणि भाव इम्पॉर्टंट असते ना, तसा हा शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं? अगाध. अगाध हा पण तर इझीच आहे. अवाले शब्द कशामध्ये येतात? नन्य तत्पुरुष मध्ये. विभक्तीमध्ये तर गेला नसता. उपपद मध्ये बी नाही. ठीक आहे. अविभक्तचा ऑप्शन संपलाय. बघा इथे काय म्हटलं? रमेश खूप मेहनत करतो. रमेश काय करतो? खूप मेहनत करतो. एकदम सिंपल विधान दिलं आहे. म्हणजे हा कोणतं वाक्य आहे? सिंपल विधानाचे वाक्य आहे. हा पण क्वेश्चन बघा अलंकारिक. तुम्ही जाऊन बघा बरं आपल्या अलंकारिक मध्ये झालाय की नाही हा शब्द. मी तुम्हाला तेच म्हटलं आहे की मागील जेवढे पण आपण व्हिडिओ घेतले आहेत तेवढेच बघा. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला आन्सर येतील. कूक मंडूक माहिती काय होते? बघा, कूक म्हणजे काय होते? विहीर. आणि मंडूक म्हणजे होते मेंढक. म्हणजे काय होते? बेडूक. हा जर विहिरीतला जो मेंढक आहे ना, त्याची माहिती आहे का सोचण्याची वृत्ती ते फक्त काय? फक्त विहिरी एवढीच राहील. फक्त काय? विहिरी एवढीच राहील. म्हणून त्याला काय म्हणतात? संकुचित. संकुचित म्हणजे फक्त छोटी एवढी संकुचित. ठीक आहे. ते संकुचित वृत्ती फक्त काय राहील? फक्त विहिरी एवढीच राहील. म्हणजे एकदम लहान राहील. ठीक आहे. उदार मनुष्य, दुष्टस्त्री, ढोंगी मनुष्य. हा इझी आहे. बघा हा सुद्धा क्वेश्चन माहिती का झालाय. तुम्ही जाऊन बघा आपल्याला. गडांतर म्हणजे काय होते? भीती, भयंकर, संकट. जर मला वेळ मिळेल ना तर इकडे माहिती का मी एक साईडला काय करणार? एक साईडला लावील लेखा कोशागार आणि एक साईडला लावीन जे मी शिकवलं त्याच्याबद्दल. तुम्ही बघून घ्याल प्रश्न आले की नाही आले. ठीक आहे. अति दुर्मिळ योग म्हणजे काय होते? अति दुर्मिळ योग म्हणजे पांढरा कावळा असं होऊ शकते का? तेच म्हटलं. ठीक आहे ना. अति तापट माणूस हायजी आहे. हा तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघा आता काय म्हटलंय? जोड जोड्या योग्य असलेले शब्द. ठीक आहे ना. योग्य असलेले आपल्याला शब्द सांगायचे. ठीक आहे. आता याला मायेचा पूत पराक्रमी बरोबर आहे. आपण म्हणतो ना मायेचा पूत असेल तर लढायला येत, तसंच होतं. ठीक आहे. 52 कशी शुल्क वस्तू हा सुद्धा चुकलेला आहे. बघा धवल म्हणजे होते श्वेत आणि पृथ्वी म्हणजे वेगळं. ठीक आहे. हे दोन्ही वेगळं. बृहस्पती सुद्धा वेगळं होते. खादाड व्यक्ती हा सुद्धा वेगळं होते. फक्त आन्सर कोणता होणार? तो होणार मायेचा पूत. डायरेक्ट निघू शकत होता आन्सर. बघा हा क्वेश्चन माहिती आहे का? हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे TCS ला. मी तुम्हाला सांगितलं होतं झोटिंगशाही समानार्थी शब्दामध्ये शिकवलाय. त्याच्यामध्ये जाऊन बघा. काय म्हणताय? जुलमी कारभार. ठीक आहे. हा क्वेश्चन थोडासा यावेळेस मी विचारलेला आहे. ठीक आहे. योगक्षेम चालविणे म्हणजे काय होते? उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे किंवा पोट पाण्याची व्यवस्था करणे. पोट पाण्याची व्यवस्था करणे. ठीक आहे. खूप प्रयत्न करणे म्हणजे काय होते? अतिरथ भगीरथ प्रयत्न करणे. त्याच्यामध्ये पण होऊ शकते. अटपट प्रश्न करणे. अकस्मात होणारी गोष्ट एकदम म्हणजे अचानक होणारी गोष्ट. ठीक आहे. खूप वैभव भोगणे म्हणजे काय होणे? श्रीमंत होणे. नेक्स्ट शब्द दिले वाक्य. वाक्याच्या प्रकारात सर्वांनी सांगा. अच्छा म्हणजे ओळखा म्हणजे. ठीक आहे. काय म्हटलंय? सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे. बघा आखरी मध्ये करावे, करावे, झोपावे, सांगावे, हे सगळे शब्द माहिती आहे. करावे, सांगावे, झोपावे. आखरी मध्ये जर वे आला
तर आठवण ठेवा, मॅक्झिमम वा वे वगैरे नका सांगा बा. मॅक्झिमम जे शब्द आहे ना ते विद्यार्थीमध्ये काउंट होतात. ठीक आहे, विद्यार्थीमध्ये काउंट होतात. ठीक आहे ना. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन मी आता टीचर्सचे हे बनवलं आहे, टीचर्सवर आधारित जे PYQ बनवलं आहे त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, वार फिरवणे, धोरणीपणाने वागणे. ठीक आहे. संधीचा फायदा घेणे माहित आहे ना, वाहत्या गंगेत हात धुणे असंच आहे, जशाच तसे. ठीक आहे ना, संबंध नसलेल्या गोष्टी जुळवणे. बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे, किती सारे क्वेश्चन रिपीट आहे टीचर्सला. निर्मत्सरी म्हणजे काय होते, ईर्ष्यालू. ठीक आहे ना, हा काय होते, हा कोणाशी म्हणजे ईर्ष्या वगैरे ठेवत नाही, हा ईर्ष्या ठेवतो. ठीक आहे. उमदा म्हणजे एकदम बेहतरीन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, बेहतरीन. ऐच्छिक म्हणजे कसं, तुमच्या इच्छेनुसार, इच्छा असेल तर करा, नाही तर नको करा. वैराग्य हा तुम्ही सांगा कमेंट करून, इझी आहे आपण. बघा काय म्हटलंय, पुढील पैकी वाक्य रचना ओळखा. काय म्हटलंय, म्हणजे जी बरोबर वाक्य रचना आहे ना ती ओळखायची आहे. बघा ठीक आहे, अरेच्या आज ग्रंथालय बंदच आहे बघ, हा चुकलेला आहे. ठीक आहे ना, अरेच्या ग्रंथालय बंदच दिसणार काय, तर दिसणार काय पाहिजे होता. ठीक आहे ना, तू पण ग्रंथालय कधी बंदच असते. बघा वरील भाषा ओळखते का नाही, फक्त याच्यामध्ये बोल भाषा आहे चांगली आहे, जी म्हणजे काय होते परफेक्ट वाटत आहे. ग्रंथालय आजही बंदच आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन सुद्धा जाऊन बघा विरुद्धार्थीमध्ये झालेला आहे का नाहीये. ठीक आहे ना, सणाच्या विरुद्ध काय होते, अनाथ. हा क्वेश्चन समानार्थीमध्ये सुद्धा झालेला आहे. बघा वैनत्य खगेंद्र म्हणजे होते गरुड. ठीक आहे, गरुड होते. सोम म्हणजे काय होते, सोमरस. अग्नी म्हणजे काय होते, कमेंट करून सांगा, इझी आहे ना. हा क्वेश्चन सुद्धा आलेला आहे टीचर्सला. काय म्हटलंय, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. बघा एक होते अभंग म्हणजे जो भंग नाही होऊ शकत, आणि दुसरा होते खंडित. ठीक आहे, हा तुटू नाही शकत, आणि हा होते तुटलेला. कळलं. ठीक आहे ना. हा सुद्धा क्वेश्चन माहित आहे का, मी पिन करून ठेवला होता इकडं, माहिती आहे का तुम्हाला ऑप्शन मध्ये. युट्यूबवरची गोष्ट आहे, युट्यूबला बेडूकला माहिती आहे का भेग सुद्धा म्हणतात. अजून 2-3 शब्द अजून आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर समाधी शब्द आप, पोळ हे काही कामाचे नाही. बेंडूकचे समानार्थी कोणता आहे, हाच फक्त आठवण ठेवा. हा नवीन शब्द आल्या वेळेस. काय म्हटलंय, मधांत चा विरुद्धार्थी काय होते, निर्गवी. अनुरागचा धडा शिकून झाला. बघा शिकून झाला माहिती आहे का, तुम्हाला सांगितलं होतं ना, होऊन झाले, होऊन खाल्ले, होऊन झोपले. म्हणजे काय होते, खाऊन झोपला म्हणजे काय होते, त्याची क्रिया संपली आहे. होऊन तस झाला म्हणजे काय होते, त्याची क्रिया काय आहे, संपली आहे. म्हणजे कोणतं कर्म येईल, सॉरी कोणतं प्रयोग येईल, समापन कर्म येईल. हा सुद्धा जाऊन बघा आपल्या याच्यामध्ये आलाय की नाही आलाय आंबकला. हा होते अवयवी भाव समास. किती इझी क्वेश्चन आले होते पेपरला. काही क्वेश्चन होते हार्ड, पण जे इझी होते ते सुटायला नको आपले. कारण इझी मध्ये सुटाल मग तशी समोरचे आपल्या मागचे समोर जाणार ना. चला, वीज म्हणजे होते ब्राह्मण. वीज म्हणजे होते बघा द्वि आणि ज. वीज म्हणजे होते दोनदा, आणि ज होते जन्मणारा. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये कोणकोणतं येते, एक येते ब्राह्मण, दुसरा येते पक्षी, आणि येते दात. ठीक आहे ना. हे सुद्धा दोनदा येतो. ठीक आहे ना. एक वेळा फुटतात मग होतात पक्षी, एक वेळा अंड्यातून बाहेर येतो, अंडीतून बाहेर येतो. नंतर मग बघा एक वेळा जन्म होतो तेव्हा अंडी होतो, आणि मग दुसऱ्या वेळेस अंडीतून बाहेर येतो. ठीक आहे. आणि ब्राह्मणचं पण म्हणतात की 2 वेळा जन्म होते. ठीक आहे. ब्रह्मदेवचे माहिती आहे का समानार्थी, आता समाज कल्याणला विचारलं होतं, तो विचारलं होतं विरंची. हे आठवण ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, विरंची. ठीक आहे ना. पत्नीचं समानार्थी काय होते, कांता. खूप सारे आहे. चला नेक्स्ट. खालील पर्यायामधून बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. ते काय, कृत कार्य. हा थोडासा नवीन वाटत आहे यावेळेस शब्द, पण इझीच होता. बघा एकनाथ कबड्डी खेळतो, या वाक्याचा प्रयोग सांगा. एकनाथ कबड्डी खेळतो, हा कोणता राहील, हा कर्तरी राहील. याच्यामध्ये काहीही प्रत्यय जुळलेला आहे का, नाही. ठीक आहे ना. हा सुद्धा मी आता जे शीट बनवली आहे ना टीचर्सची प्रॅक्टिस शीट, त्याच्यामध्ये जाऊन बघाल, त्याच्यामध्ये आहे हा. ठीक आहे. त्याला म्हणतात बडी राजा. ठीक आहे ना.
विरुद्धार्थी काय होईल याचा? मित्र. आणि शिकारी माहिती आहे का? शिकारीला एक समाज कल्याणमध्ये एक नवीन नाव आलं होतं, तो होता मृगया. ठीक आहे ना? काय होतं इकडे सांगतोय, मृगया. इकडे सांगू चांगलं नाही बघा, मृगया. ठीक आहे ना? हा शिकारीचा होता समानार्थी शब्द. व्यापारीचं माहिती आहे, ते वापर करण्यावाला. बघा शब्द समूह मी शिकवले होते, त्याच्यामध्ये हा सुद्धा रिपीट झालेला आहे. अनुज्ञा काय होते? सर्वात शेवटी किंवा मागून जन्मलेला. मागून जन्मलेला. ठीक आहे. तनुज काय होते हे तुम्ही सांगा. अग्रज काय होते? अग्रज म्हणजे समोर, म्हणजे पहिले जन्मलेला आहे. ठीक आहे. तनुज काय होते तुम्ही सांगा. आणि अभय म्हणजे ज्याला हे आपण काय म्हणतो, भिवू नाही लागत, किंवा म्हणजे तो काय होतो, तो डरत नाही कोणत्याही वस्तूसोबत. ठीक आहे ना? बघा हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. प्रतिपक्ष म्हणजे काय होते? कोणत्याही गोष्टीचं काय होते? पक्षपात करणे. ठीक आहे. पुढील वाक्याचे संकेतार्थी वाक्य करा. परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यास तुला सायकल घेऊन देईन. बघा आता कंडिशन आठवण ठेवा, संकेतार्थी मध्ये कंडिशन लागते. बघा जर तुला परीक्षेत उत्तम गुण मिळतील, परीक्षेत उत्तम गुण मिळतील तेव्हाच तुला सायकल मिळणार. ठीक आहे. जर तुला परीक्षेत उत्तम गुण मिळतील तर तुला सायकल मिळणार. कळलं? नेक्स्ट काय म्हटलंय? अंतकरणात झोंबणारे शब्द, तो होते वाग्बाण. हे आता नवीन शीट टीचर शीट तयार केली आहे ना, त्याच्यामध्ये आहे हा शब्द. हा बघा पुन्हा वाक्यरचना प्रकारची कोणती आहेत? ठीक आहे ना? संकेतार्थी वाक्य म्हटलं आहे ना. पास झाले की पेढे वाटेल. बघा जर मी पास झालो तर पेढे वाटेल. कळलं? म्हणजे हा कोणतं वाक्य होऊन जाईल? संकेतार्थी वाक्य होईल. हा सुद्धा आलेला आहे. पूर्वीपासून सारखा चालतला. परंपरागत म्हणतात किंवा रीत म्हणतात किंवा रिवाज म्हणतात. इझीच होतं. ठीक आहे. औपचारिक म्हणजे काही कामाचं नाही, फक्त राहिलेलं. ठीक आहे. आंतरिक हे दोन्ही काही कामाचं नाही. नेक्स्ट, मला टीईटी परीक्षेत पास व्हायचे आहे. या वाक्यरचनेचा प्रकार बघा. आज्ञार्थ आहे नाही, आज्ञा दिली नाहीये. संयुक्त मध्ये आणि वगैरे काही दिलं नाहीये. मिश्र वाक्यामध्ये ते मी काही दिलं नाहीये. फक्त एक वाचलं होकारार्थी वाक्य, आणि हा पॉझिटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. चला ठीक आहे ना. बघा एवढेच क्वेश्चन होते समाज कल्याणला आलेले. ठीक आहे. सॉरी आय एम सॉरी, लेखा कोशागारला आलेले. लेखा कोशागारला आलेले. आणि एक मला सांगा की मी जे TCS चे ई बुक बनवलं आहे ते तुम्हाला कसं आवडलं? TCS चे ई बुक बनवलं आहे ना, त्याच्यामध्ये माहिती आहे ना सगळे मी क्वेश्चन मॅक्झिमम 500 टाकले. मॅक्झिमम 500 ते 500 काही जे छोटे टॉपिक आहे त्याच्यामध्ये ते 50 लाईकच आहे, तर 50 टाकले. बाकी समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे टाकलाय. जर कोणाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करून द्या. ठीक आहे. मी आता एक समोर व्हिडिओ लावेल, ते व्हिडिओ बघून घ्याल. त्याच्यामध्ये तो पूर्ण डिटेल मध्ये दिलाय. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.